असे 7-8 प्रोजेक्ट्स जे आहेत जे मुख्यत्व लोकांसाठी देऊ करायचे आहेत किंवा त्यांच्या भल्याकरता ते आहेत, तर त्यांचं लोकार्पणच नाही का? तर मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, देवाभावांना वेळ नाही. स्पेशल केलं तर ते काम व्हायला पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ते काम व्हायला पाहिजे, हे राजन नाईक कदाचित विसरतायत आणि तिकडे येऊन बोंबा मारतायत की हे पालिकेने करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि ते डंपर वगैरे म्हणतात, आधी व्यवस्थित त्याची सखोल माहिती घ्या. तिकडे महानगरपालिकेचे आहेत, हे कधी महानगरपालिकेचे इलेक्शन येते फक्त 3 ते 4 महिन्यावरती. आत्ताच का? याच्या आधी झोपलेले का आमदार? त्याचं लोकार्पण जर महानगरपालिकेने, आम्ही तर त्यांना काय गृहीतच धरत नाही, महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे, एवढंच सांगणं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही स्टंटबाजी त्यांनी थांबवावी. लोक मूर्ख नाहीत, लोकांना सगळं कळतं. तुम्ही जे सगळी थुकपट्टी करताय ना, लोकांना चांगलंच कळतं ना. आमदार साहेब, किमान थोडीशी माहिती घ्या. 10-12 वर्षापासून डंपर पडलेत, बसेस पडलेत. अरे मागच्या 2 वर्षापासून पडलेत ते, आणि जिथून पडलेत तिथून आम्ही पाठपुरावा करतोय. मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड करा, अशी आग्रही मागणी मी करणार आहे. यासाठी मी तातडीने पाठपुरावा करणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. तर जसं आपल्याला माहिती आहे की सत्ता परिवर्तनाला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल. पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर आलेला आहे आणि आपल्याला पण माहिती आहे परिवर्तनामध्ये किती विविध गोष्टी समोर आल्या, किती विविध गोष्टी घडल्या. परंतु परिवर्तनाचा खरा अर्थ कदाचित सत्ताधारी जे आधीचे होते, आताचे विरोधक, त्यांना कळला असला तरी आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांना कळलंच नाही आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा एकदा मी जनतेला सांगू इच्छितो की आता आपल्या महानगरपालिकेवर कोणती बॉडी नाही आहे. या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय म्हणजे काय असतं की जे मंत्रालयातून हँडल होतं, ज्याला मंत्री चालवतात, मुख्यमंत्री चालवतात, हे सगळे अधिकाऱ्यांना हँडल ते करतात, त्यांना आदेश द्यायचे काम हे प्रशासकीय राजवट म्हणजे मंत्रालयातर्फे असतात. या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा मागणी केली जाते ही विरोधकांकडून केली जाते आणि आत्ताचे विरोधक आहेत बहुजन विकास आघाडी. आधीचे ते सत्ताधारी होते पण आत्ताचे ते विरोधक आहेत. त्यामुळे जर बहुजन विकास आघाडी असू दे किंवा UBT शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, आम आदमी पक्ष असू दे, हे जेव्हा मागणी करतात तेव्हा ते विरोधक प्रशासनाकडे म्हणजेच सत्ताधाऱ्यांकडे मागणी करतात. परंतु आपल्या वसई विरारमध्ये वेगळंच चित्र रंगताना दिसतंय. कदाचित राजन नाईक जे आत्ताचे नालासोपारा 132चे आमदार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 वर्ष पूर्ण झालेत, पण कदाचित आमदारच विसरलेत की ते आमदार झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून जी आंदोलनाची सवय होती, जी कुठेतरी मागणी करायची सवय होती, ती आमदारांना अजूनही तशीच लागलेली आहे. आपण विरारमध्ये आहोत. विरारचा एक व्हिडिओ सध्या राजन नाईक यांनी आपल्या पेजवर टाकला आहे. हा व्हिडिओ ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, ते मागणी करतायत सांस्कृतिक भवनासाठी, मागणी करतायत लोकांसाठी, नागरिकांसाठी ते पुढाकार घेत आहेत, नेहमी तत्पर असतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आमदार म्हणून आज त्यांचं कर्तव्य काय आहे तर त्यांनी थेट ह्याचं लोकार्पण करावं, यासाठी आदेश द्या, यासाठी तयारीला लागा. मुख्यमंत्र्यांना बोलवा, उपमुख्यमंत्र्यांना बोलवा, अगदीच कोणत नाही तर पालकमंत्री, आपले वनमंत्री स्वतः गणेश नाईक इथे येऊ शकतात, रवींद्र चव्हाण येऊ शकतात, खासदार त्यांचे आहेत. मग कशाची मागणी? राजन नाईक हे नेमकी कशाची सतत मागणी करत असतात हेच आजपर्यंत जनतेला कळत नाही आहे. आणि कदाचित ही मागणी करता करता आज 1 वर्ष लोटलंय तरी पण वसई विरारची परिस्थिती आधीपेक्षाही खराब होत चाललेली आहे. आज विरोधक हे अनेक प्रश्न विचारतात, पण आज आपण आलेलो आहोत शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकारी विवेक पवार यांच्याकडे, कारण हा संपूर्ण मुद्दा गोकुळ टाउनशिपचा आहे. ते गोकुळ टाउनशिपमध्ये सतत ॲक्टिव्ह असतात आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये काही नवीन खुलासे देखील समोर आले आहेत की मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून अनेक लोकार्पणं थांबलेली आहेत. त्यापैकी हे सांस्कृतिक भवनाचं पण लोकार्पण आहे. परंतु राजन नाईक ह्यावर भाष्य करत नाही आहेत, तर मागणी करण्याची भाष्य करतायत, जिथे त्यांना आदेश दिले पाहिजे, आमदारांना पुढे येऊन बोललं पाहिजे, थेट कामं करून घेतली पाहिजेत नागरिकांसाठी, ते मागणी करतायत. तर विवेकजी, तुम्हाला विचारू इच्छिते, आमदार विसरले आहेत का की ते सत्तेवर आहेत, ते आता आमदार झाले आहेत? कदाचित इतकी वर्ष आंदोलनाची सवय होती तर मागणीची सवय होती तर तीच राहिलेली आहे. आमदार खरंच विसरलेत की ते आमदार आहेत? मुळात आज ज्या गोष्टीसाठी ते गोकुळ टाउनशिपमध्ये आले, विरार पश्चिमेस आले, तो मुद्दा असा होता की 3 राखीव जागा आहेत, त्याच्यावरती एकामध्ये सांस्कृतिक भवन आणि 2 रिझर्व प्लॉट आहेत. तर हा मुद्दा शिवसेने गेल्या 6 महिन्यापासून उचलून धरला आहे. आम्ही स्वतः आयुक्तांशी भांडलोय, आधीचे जे फरार झाले किंवा जे अडकलेत आयुक्त त्यांच्याशी भांडलोय, आता नवीन आलेत त्यांना अजून काय इकडच्या परिसराचं बऱ्यापैकी माहिती नाही, तरी आम्ही अतिरिक्त आयुक्तांशी मागणी केली की 2021ला उभं करण्यात आलेलं सांस्कृतिक भवन, ज्याचा लगभग निधी 4 करोड रुपये इतका आहे, तो निधी असताना सुद्धा आज गेले 4 ते 5 वर्ष त्याचं काम पूर्णत्वास येऊन सुद्धा त्याचं लोकार्पण नाही. का?
हा जाब आम्ही आयुक्तांना विचारतोय किंवा पालिकेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना विचारतोय, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आम्हाला लोकार्पण करायचं आहे. ही एकच गोष्ट नाही आहे. असे 7-8 प्रोजेक्ट्स जे आहेत, जे मुख्यत्व लोकांसाठी देऊ करायचे आहेत किंवा त्यांच्या भल्याकरता ते आहेत, तर त्यांचं लोकार्पणच नाही. का? तर मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, देवाभावांना वेळ नाही स्पेशली. आणि राजन नाईक स्वतः आमदार आहेत, ते विसरत आहेत की ही प्रशासकीय राजवट आहे. इथं कुठचाही पक्ष महानगरपालिकेत बसलेला नाही. तुम्ही आमदार आहात, तुमचं सरकार आहे, तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही एक फोन आयुक्तांना केलं तर ते काम व्हायला पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ते काम व्हायला पाहिजे. हे राजन नाईक कदाचित विसरत आहेत आणि तिकडे येऊन बोंबा मारतायत की हे पालिकेने करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि ते डंपर वगैरे म्हणतात, आधी व्यवस्थित त्याची सखोल माहिती घ्या. तिकडे महानगरपालिकेच्या आधीच्या सगळ्या भंगार झालेल्या बसेस आहेत. तो मुद्दा आम्ही, त्याचे सगळे पत्रव्यवहार आमच्याकडे आहेत, आमच्याकडे व्हिडिओज आहेत जे आम्ही अतिरिक्त आयुक्तांना त्याची मागणी केलेली आहेत. अरे मी म्हणतो, मी आता स्पष्टच सांगतो, विरार शहराच्या वतीने, संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, जर येत्या 8 दिवसामध्ये महानगरपालिकेने, आयुक्ताने किंवा हे जे आमदार बोंबलत आहेत त्यांनी त्यांच्याकडून काम करून घ्यावे. 8 दिवसात जर त्याचं लोकार्पण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याचं लोकार्पण करून टाकू 100%. आणि ते लोकांसाठी खुले करू, जेणेकरून आता ते बाकीचे जे प्लॉट्स आहेत ते एक प्रकारे छान गार्डन मैदान आहेत की तिथं लोक वावरू शकतात, सकाळ संध्याकाळ जॉगिंगसाठी येऊ शकतात, वृद्ध लोक बसू शकतात. पण असे प्लॉट्स त्यांनी सगळ्या भंगार बसेस, सगळं सखोल भाग पूर्ण वाट लावून टाकले. आणि काय होतं तिकडे, जसे हे आमदाराने म्हटलं, नशेडी लोक आहेत. अरे तुम्हाला दिसतोय, तुम्ही करताय काय? अनेक वेळेला जर आम्ही पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, तुमचंच आहे ना. आणि तुम्ही वर म्हणताय की नशेडी लोक तिकडे येत आहेत की नाना प्रकारचे वाईट प्रकार तिकडे घडतायत. मग तुम्ही काय झोपल्यात? आज तुम्हाला सत्तेत येऊन किती वेळ झाली? आमदारात तुम्ही आता आंदोलनाची भाषा करू नका. मुळात तुम्ही लोकांसाठी ते लोकार्पण करून टाका. आणि हे जे स्टंट यांचे चालू आहेत, हे कधी? महानगरपालिकेचे इलेक्शन येते फक्त 3 ते 4 महिन्यावरती. आत्ताच का? याच्या आधी झोपलेले का आमदार? त्याचं लोकार्पण जर महानगरपालिकेने, आम्ही तर त्यांना काय गृहीतच धरत नाही, महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे, जर 8 दिवसात त्या सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण झालं नाही किंवा त्या बसेस हटले नाही, त्या बसेसचं तर आम्ही काय करायचं ते करू. पण जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं लोकार्पण शिवसेनेकडून होईल आणि तिथं ज्या सोयीसुविधा हव्यात त्या आम्ही आमच्या वतीने करू लोकांसाठी. हे स्टंट करताना कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे या संपूर्ण घटनेमध्ये आता आमदारांनी काही लोकांना सोबत घेतलंय आणि व्हिडिओ केला, हे आपण सगळं बघतोय, मग कुठेतरी लोकांना भुलवलं जातं की आम्ही तुमच्यासाठी मागणी करू, की लोकांना फक्त सांगायचं आंदोलनं करू. स्वतः आमदार आता कॉन्ट्रॅक्टरसाठी पण, ठेकेदारांसाठी पण आंदोलन करणार होते. मग फक्त लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं सुरू आहे, पण लोकांना खरी परिस्थिती दाखवायची नाही आणि हेच बोलून फसवून ठेवायचं. कुठेतरी भाजपची नेहमी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे का? नेहमी त्यांना मुळात लोकांना कळूच द्यायचं नाही. त्यांना असं दाखवायचं आहे की विरोधात पण आम्ही आहोत आणि सत्ताधारी पण आम्ही आहोत. आता ठेकेदार कोणाचे आहेत? सगळे यांचेच आहेत, भारतीय जनता पार्टीचे ठेकेदार आहेत. आणि तुम्ही त्यांना धारेवर धरा ना. तुम्ही खरंच जर लोकांसाठी तुमची तळमळ असेल तर त्यांना धारेवर धरा, त्यांच्याकडून कामं पूर्णत्वास करून घ्या. कशाला रात्री फिरवून इकडचे जे व्हिडिओ काढता की ही कामं पूर्ण नाही, ती कामं पूर्ण नाही. अरे तुम्ही करून घ्या, तुम्ही स्टंट कशाला करता? खरंच तुम्हाला तळमळ आहे, आमदार आहात तुम्ही, तुमचे 2-3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत महानगरपालिका क्षेत्रातले. काय करताय दरवर्षी? आता कोणाबद्दल बोलू नये, पण ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीचे आमदार होते, किमान गणपतीच्या वेळेला वगैरे ती लोक अतिशय सगळ्या वेळात वेळ काढून खड्डे वगैरे बुजवण्याचे काम करून घ्यायचे गणपतीच्या आधी वगैरे, अतिशय सुरळीत सगळ्या गोष्टी. यावर्षी एकही रस्त्यावर कसले पॅचेस मारलेले नाहीत. मग कुठं जातो निधी? हा आम्हाला तर सांगितलं जातं की बाबा पॅचचं काम वगैरे आम्ही पूर्ण केलंय, सगळं कंप्लीट केलंय. आमदारांचा वेळ कदाचित मुख्यमंत्र्यांना भेटण्यास 100% नवीन आमदार आहेत तिकडे वर देवाभाऊंना भेटण्यात त्यांचा वेळ जात असेल. पण माझं एवढंच सांगणं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही स्टंटबाजी त्यांनी थांबवावी. लोक मूर्ख नाहीत, लोकांना सगळं कळतं. तुम्ही जे सगळी थुकपट्टी करताय ना, लोकांना चांगलंच कळतं. शेवटचा प्रश्न घेईन, कुठेतरी आमदार सक्षम नाही आहेत का आता वसईविराचा? कारण लोकांना परिवर्तन हवं होतं, पण खरंच परिवर्तन असं नको होतं जे दाखवलं जातंय. रस्ते बनत नाहीयेत, आज तुम्हालाही माहिती, म्हणजे किती मृत्यू होत आहेत अक्षरशः लोकांचे पडून. आणि ह्याच्यामध्ये सगळा दोष जो आहे तो बहुजन विकास आघाडीवर दिला जातो. आता त्यांची सत्ताच नाहीये, कुठेच सत्ता नाहीये, तरी पण सततचा दोष हा दिला जातोय. आणि ह्या सगळ्या लिपापोतीमध्ये कुठेतरी लोकांना वाटतंय की आता आमदार सक्षम नाहीये. तुमचे एक विरोधक म्हणून काय म्हणणं आहे? बघा, आमचं विरोधक म्हणून हेच म्हणणं आहे की खरंच आम्हाला सुद्धा गेले 1 वर्ष झाला की आमदार खरंच सक्षम वाटत नाही आम्हाला.
कितीतरी कामं असे पडलेत. ह्यांनी तर उलट धारेवर धरलं पाहिजे होते सगळ्या गोष्टीवर. तुम्ही किती वर्ष बहुजन विकास आघाडीला दोष देत बसणार आहात? त्यांची कारकीर्द केव्हाच संपले, महानगरपालिकेतून केव्हाच बाजूला आलेत ते. आता कमीत कमी 5-6 वर्ष प्रशासकीय राजवट आहेत आणि एखादा मुद्दा उचलून धरताना आमदार साहेब किमान थोडीशी माहिती घ्या. 10-12 वर्षापासून डंपर पडलेत, बसेस पडलेत. अरे मागच्या 2 वर्षापासून पडलेत ते, आणि जिथून पडलेत तिथून आम्ही पाठपुरावा करतोय. किमान एखाद्या गोष्टीची सखोल माहिती घ्या आणि मग बोला. ते पालिकेचे अधिकारी हसतील तुम्हाला की तुम्ही काय मुद्दे लावून धरताय आणि कसे लावताय. म्हणूनच कदाचित कामं नाही होत. आणि सर्वसामान्य जनतेला जर तुम्ही विचाराल ना तर आज सुरुवातीला वाटत होतं भारतीय जनता पार्टीचे इथे आमदार आले, थोडंसं प्रभावी नेतृत्व होईल, एकदम सक्षम फेल म्हणू शकता तुम्ही. धन्यवाद सर. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं, आधी माहिती न घेणं, लोकांना जमा करून फक्त एखादा व्हिडिओ काढणं आणि खरंच मागणी करायची गरज आहे का. आज एक विरोधक म्हणून जसा प्रश्न शिवसेनेतर्फे विचारला जातोय तसे अनेक नागरिक आहेत ते हाच प्रश्न विचारत आहेत की आमदार आज तुम्ही काम का नाही करत आहेत, तुम्ही कधीपर्यंत लोकार्पण, उद्घाटन आणि सेलिब्रेशन्स करत राहणार आहात. आज 1 वर्ष व्हायला आलेलं आहे. वसई विरारची परिस्थिती इतकी गंभीर आहे की आपण विचारही करू शकत नाहीत. जे रस्ते आहेत ते खचत चाललेले आहेत, अक्षरशः लोक पडून मरत चाललेली आहेत. वीज कपात असू दे, पाणी पुरवठा विभाग, लोक जळून मरत चालली आहेत. आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते कुठेही आमदारांचं लक्ष नाही आहे. आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये अजून एक माहिती देण्यासारखी गोष्ट आहे की जिथे प्रशासन तुमचं आहे मग आदेश देण्यात लाज कसली, कामं करून घेण्याची मागणी कशासाठी. अधिकारी हे प्रशासनापेक्षा इतके मोठे झाले आहेत का की आता त्यांना आदेश देण्या इतपत देखील आमदार सक्षम राहिलेले नाही आहेत. हा प्रश्न आज आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो. आणि नागरिक म्हणून जागे व्हा, कारण कुठेतरी मागणी करणं हे आमदाराचं काम नाही तर आदेश देणं हे आमदाराचं काम आहे. कारण हे आमदार विरोधक नाही आहेत, हे आमदार प्रशासनावर अद्यापही आहेत आणि प्रशासकीय राजवट आहे. त्याच्यामुळे आमदार जे काही भुलवण्याचा प्रयत्न करतायत, निवडणुकांच्या तोंडावर महिला असू दे किंवा एक महिला वर्ग जो सगळ्यात सक्षम वर्ग पण म्हटला जातो, पण तितकाच वोटिंगच्या बाबतीत येतं महिलांना सतत टार्गेट केलं जातं. ते महिलांना सोबत घेऊन जे व्हिडिओज काढणे हे चुकीचं आहे. धन्यवाद.